जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांचं खंडन केलं। तसेच मुक्ताईनगर येथील कारखान्याच्या जमिनीमधील घोटाळ्याची चौकशीची देखील मागणी करणारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मोठे खुलासे केले। यामध्ये कारखान्यासाठी घेतलेली जमीन तसे खरेदी खत यामध्ये नवनवे प्रश्न निर्माण करून खडसे यांच्यावर हल्लाबोल केला। तसेच गेल्या काही वर्षापासून या दोन आमदारांमध्ये संघर्ष मोठ्या टोकापर्यंत पोहोचला असून यावर स्थानिक विरोधी पक्ष नाराजी व्यक्त करतात। तसेच या आमदारांना एकमेकांवर चिखल फेकणं, टीका करणं, परंतु मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक विकास कामांवर देखील एवढ्या जोरात बोललं पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत। तसेच कारखान्यावर व बोदवड येथील एकनाथराव खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे। तसेच कारखान्याच्या जमिनीची उच्चस्तरीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आता ते तुम्हीच प्रश्न होता, तुम्हीच उत्तर पण देताय। खऱ्या अर्थाने कारखान्याच्या उद्देशाने जमीन लाटणे हाच उद्देश त्यांचा होता, कारण वेळेवर खरेदी खतामध्ये तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड करायचा, तो वेळेवर खोडून टाकायचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने जमीन घ्यायची, म्हणजे फसवणूक करण्याचा उद्देश त्या दिवसून ठरलेला होता। कारखाना 20-22 वर्षात उभा राहू शकला असता। तो कारखाना काय मुक्ताई सहकारी साखर कारखाना सहकार तत्वातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर घेतला, जाधवच्या नावावर घेतला, पार्टनरशिप केली। आज तिथे 3 पत्र पण नाही, किमान 16-17 असे बेरोजगारांना देशोधडी लावून टाकण्याचे यांची वृत्ती आहे। मुक्ताई सहकारी साखर कारखाना संपवून टाकला, हे काय नवीन कारखाना काढतील? यांना बेरोजगारी खऱ्या अर्थाने इथे वाढवायची आहे, मुक्ताईनगरचा विकास करायचा आणि मुक्ताईनगर भकास करायचा आहे। ह्या लोकांना जे आश्वासन दिलं ते हवेत विरलं। बिचाऱ्याची जमीन त्यांच्या घशात गेली, तर त्या स्वतःच्या जमिनीसाठी त्यांना भांडावं लागतं, त्याच्या दारी जावं लागतं। हा दुर्दैवी बाब आहे। खऱ्या अर्थात सरकारने हे डोक्यात घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे। शेवटी इथे कष्ट करायला न्याय मिळाला पाहिजे, शोषित पीडितांना न्याय मिळाला पाहिजे। यांचं शोषण होतं, आंदोलन होत आहे, त्याची जर सरकार दखल घेत नसेल तर मला असं वाटतं दुर्दैवी बाब आहे। परंतु खडसे याच्यात दबाव टाकण्याचा काय विषय आहे? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रकरण उचलल्या गेलं, प्रकरणाची आवाज उचलल्या गेला, त्या दिवशी प्रकरणाची सगळी सखोल माहिती समोर आली। तुम्ही सरकारचं जर उत्तर पाहिलं तर मी तुम्हाला सरकारचं उत्तर दाखवू शकतो। या सरकारच्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी क्लिअर कट केलेलं आहे की या कशा पद्धतीमध्ये महारत्नाची जागा होती। हे सरकारचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं उत्तर आहे। याच्यामध्ये क्लिअर सांगितलं त्यांनी की महारत्नाची जागा होती, कशा पद्धतीचं मी सगळं अंडरलाईन केलं आहे, तुम्हाला देतो लागलंच। आणि ही कशी फेरफार झाली, कशा पद्धती महारत्नाचं भोगटा वर्ग 2 कमी झाला, भोगटा वर्ग 1 झाला, या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टी लपणाऱ्या नाही आहे। त्याच्यातून ह्या गोष्टी कशा लपल्या, कसा कोणी केलं, कोणाचा इन्फ्लुअन्स वापरला, कोण त्याच्यामध्ये प्रेशर प्रॅक्टिस करत होतं। आणि 87च्या 87 एकर जमीन माझ्या माहितीनुसार त्या लोकांना असंच आश्वासनं देऊन तुम्हाला शेअर देऊ, तुम्हाला त्या शेअरच्या माध्यमातून मुलं लावून देऊ, तुम्हाला अमुक देऊ, कवडी मोल भावात घेतलेली जमीन आहे। 20,000 रुपये एकर प्रमाणे घेतलेली जमीन आहे। आज तिथे 50 लाख रुपये एकरचा भाव आहे। 50 लाख रुपये एकरचा भाव आहे। रोड टच जमीन आहे, कंपाऊंड करून घेतलं आहे कोणाकडून, तिसऱ्याकडूनच। तिथे आज काहीच लागवड नाही आहे, कापसाचं पीक पेरा दिसतो, तूरचा पीक पेरा दिसतो, सॅटेलाइट इमेज तुमच्या आपल्याकडे आहे। या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पॉवर वापरून, सरकारमधली पॉवर वापरून करायच्या आणि लोकांची जमीन हिरावून घ्यायची, ही पद्धत चुकीची आहे। मला असं वाटतं की ही तुगलकशाही आहे, ही बंद झाली पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.